चना मसाला रेसिपी कशी बनवायची आज आपण ही रेसिपी बघणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। लागणारे साहित्य 1 कप चना, 2 मध्यम आकाराचे कांदा बारीक चिरून, 2 टोमॅटो चिरलेले, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 ते 3 हिरव्या मिरच्या चिरून, लाल तिखट 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनिया पूड, खडा मसाला, अर्धा चमचा हळद, 2 चमचा तेल। चना रात्रभर भिजवून घेतला। कुकरमध्ये 1 कप भिजवून घेतलेला चना, तेजपत्ता, 1 इंच दालचिनी, 4 ते 5 काळी मिरी, 4 ते 5 लवंग, 2 कप पाणी आणि मीठ घालून कुकरचे झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊ। कुकरचे 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतला। गॅस बंद करून घेऊ। बाजूला काढून कढईत तेल गरम करून त्यात चिरलेले कांदा, टोमॅटो परतून घेऊ। 2 मिनिटं परतून घेऊ। कांदा टोमॅटो परतून घेतला। हे मिश्रण गार करून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। मिक्सरला फिरवून घेतला। त्याच कढईत तेल गरम करून 1 चमचा आलं लसूण पेस्ट परतून घेऊ। आलं लसूण पेस्ट परतून झाल्यावर बारीक चिरून घेतलेले हिरव्या मिरच्या घालून परतून घेऊ। हिरव्या मिरच्या परतून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं कांदा टोमॅटो पेस्ट घालून घेऊ, परतवून घेऊ। हे मसाले तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ। मसाले तेल सोडू लागले की त्यात हळद, धनेपूड, लाल तिखट, गरम मसाला घालून परतवून घेऊ। पावडर मसाले घालून परतून घेतला। शिजवून घेतलेले चणे पाणीसहित या मिश्रणात घालून घेऊ आणि चांगले हलवून मिक्स करू। मिक्स करून त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊ। 5 ते 10 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घेऊ। 10 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घेतला। आता गॅस बंद, कोथिंबीर घालून घेऊ। गरम गरम चना मसाला भात किंवा पोळीसोबत सर्व करा।